नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता मी तुम्हाला एक झाडं दाखवणार आहे, म्हणजेच कंदमुळं आहे. सो त्याची भाजीसुद्धा केली जाते. याआधी पण मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याचे शॉर्ट टाकलेत, व्हिडिओ पण टाकला आहे. छोटासा आहे, मोठा नाही आहे, पण आज मी ते दाखवणार आहे कारण की ही जी भाजी आहे ही ह्या पावसात रुजवली जाते. आणि जरी रुजवली असेल ना जमिनीमध्ये तर ह्या पावसामध्ये ती उगवते आणि खूप पौष्टिक आहे आणि त्याचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते ते नक्की काय आहे. काहींना माहीत असेल, बघितलं क्षणी त्यांना कळेल की हे काय आहे ते, पण मी सांगणारच आहे. सो मी तुम्हाला दाखवते ते काय आहे ते. सो पावसाळी सीझन आहे, सो बऱ्यापैकी वेगवेगळ्या भाज्या येतात. हे बघा. सो ही आहे सुरणाचे कांदे. तुम्ही बघू शकता कसे रुजले आहेत आणि हे पावसात रुजलेले आहेत. आणि ह्याचे कांदे आधी म्हणजे खाली मातीत म्हणजे टाकलेले होते, ते हे वरती आलेत. मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण अजून एक मोठं दाखवते. बघा केवढं आहे, बघा त्याचा मुदाच बघा केवढा आहे. हे बघा केवढं आहे. सो अशी बरीच झाडं रुजली आहेत बघा. 15 झाडं असतील. इकडे अर्धी आहेत आणि इकडे अर्धी आहेत. सो दुसरी गोष्ट म्हणजे अशी, रानातसुद्धा अशाच म्हणजे असंच दिसणाऱ्या झाडं असतात, पण ती खरा म्हणजे तो खरा हे नाही आहे. म्हणजे जो आपण भाजीला वापरतो सुरण, त्यातले सुरण नाही आहेत, ते रानटी सुरण आहेत, रानात उगवणारे, म्हणून त्यांना रानटी म्हटलं जातं. त्याचं दिसणं पण एकदम सोपं आहे, तुम्ही ओळखू पण शकता. जे रानात असतात ना ते इथून त्यांचं असं लालसर असतं, काळपट असतं आणि तुम्ही लगेच त्याची पाने एवढी हिरवी नसतात. ही तुम्ही बघू शकता, सुरणाची पानं एकदम हिरवी आणि ह्या पानांपासून भाजीसुद्धा केली जाते. कोवळे आहेत, सो कोवळ्या पानांची भाजीसुद्धा केली जाते. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे औषधी काय म्हणतात भाजी पण तुम्ही म्हणू शकता, किंवा अजून तुम्हाला जे काय वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. आणि जेव्हा आपण हे लावतो ना, हे 1-2 वर्षाचे आहेत, म्हणजे वर्षात लावलेले आहेत. कारण की कसं असतं, तुम्ही जर ह्या पावसाळ्यात लावले असाल आणि तुम्ही बरोबर पाऊस कमी झाला तेव्हा काढायला घेतलात, तर तसं नसतं करायचं, ते तसंच ठेवायचं असतं. म्हणजे जेणेकरून कांदा एकदम असा मोठा व्हावा, त्यासाठी. म्हणजे गावाकडे तरी 1-2 वर्ष ते कांदे असतात ना, म्हणजे ह्याच्या खाली हा कांदा असणार, तो 2-3 वर्ष मातीतच राहणार, जेणेकरून त्याची साईज वाढावी, जेणेकरून तो चांगला व्हावा, जून व्हावा यासाठी. आणि ह्याला एक फूल येतं, ते फूल खूप उपयोगी आहे. असं म्हणतात की ज्यांना मूळव्याधाचा त्रास असतो त्या म्हणजे त्या ह्याच्यावरती, त्या रोगावरती औषध आहे आणि ह्याला असं फूल येतं. सो मी पण अजून बघितलं नाही आहे. सो हे बघा कसं आहे बघा ते एकदम. आणि कोकणात सगळ्यांच्या तुमच्या बागा असतील ना, तर बागांजवळ दिसतंच सुरणाचे कांदे असे लावलेले, पुरलेले असतात आणि पावसाळ्यात त्यांना असे झाडं येतात. आणि ही आता 1-2 वर्षाची आहेत. सो ह्या वर्षी ते लोक काढतीलसुद्धा, काय माहीत नाही. किंवा 3-4 वर्षात पण तुम्ही ठेवू शकता, असं काही नाही. जेवढे जुनाट ठेवाल तेवढा तुमचा सुरणाचा कांदा हा चांगला मोठा होतो. हे बघा ह्याचे एकदम आता कोवळा आहे एकदम. सो कोवळी भाजीसुद्धा केली जाते. आणि बाजारातसुद्धा सुरण खूप महाग आहे, तुम्ही आणून लावू पण शकता पावसाळ्यात. सो त्याला असं वरती असे कोंब येतात आणि तुम्ही असं मातीमध्ये पुरू शकता, जिथे हलकी माती असेल, जेणेकरून पटकन वर म्हणजे कोंब पटकन यावर यासाठी. इथे जो सुरणाचा कांदा ना एकदम प्रॉपर तयार आहे आणि सगळ्यांच्या आधी आलेला, तुम्ही बघू शकता केवढा आहे बघा. त्याचा मुदाच बघा केवढा आहे आणि हा खूप जुनाट आहे, त्याच्यामुळे खाली जो कांदा असेल तो बऱ्यापैकी मोठा असणार आहे. आणि बरोबर ह्याच्या भोवती बघा, इथे एक आलं आहे झाड, एक तिथे आलं आहे, हे एक छोटं दिसतंय, हे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. म्हणजे असंच ते मोठं असणार आणि त्याच्यावरती ते मोक आले असणार, जे खूप मोठं आहे. हे खूप मोठे मोठे असे सुरणाचे कांदे निघतात, लोक बाजारात विकतात गावठी, जे इकडे कोकणात तयार करतात आणि विकतात. तयार करणं म्हणजे हेच, मातीमध्ये पुरतात. 1-2 वर्ष, जेवढे वर्ष तुम्ही ठेवू शकता तेवढं चांगलं आहे, जेणेकरून मोठा चांगला असा सुरणाचा कांदा होतो. असं पण म्हणतात की सुरणाच्या वर्षीची कांद्याची सालं असतात, ती जरी तुम्ही टाकलीत तरी रुजतं असं म्हणतात, पण आपण केलेलं नाही आहे, पण असं म्हणतात. सो ही पावसाळ्यात बघा किती झाडं आहेत बघा. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे खूप आहेत, मोजण्या इतक्या पण जास्त आहेत. कारण की त्याचे जे कांदे आहेत, त्याचा जो खालचा कांदा आहे त्याला जे छोटे छोटे काय म्हणतात मोक येतात त्याला ही सगळी झाडं आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. सो खूप 20 एक जास्ती आहेत, 20पेक्षा पण जास्ती आहेत. सो हे आहेत असे एकदम, तुम्ही बघू शकता केवढा आहे बघा. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरूनच कळते की आतला जो कांदा आहे तो खूप मोठा असणार आहे. आणि आता पावसाळ्यात झाला फुलं येतात, सो फुल आलं तर मी ते दाखवेन सुद्धा तुम्हाला. केवढं आहे, चांगला मजबूत आहे. हे छोटे छोटे आहेत पण हा चांगला आहे, ह्याच्या खाली मोठा सुरण्याचा कांदा असणार. सो हेच दाखवायचं होतं तुम्हाला की कोकणात बऱ्यापैकी सुरणाचे कांदे आता यायला लागलेत वरती, सगळ्या ठिकाणी दिसतील तुम्हाला. याच्यामध्ये 2 प्रकार, जसं मी तुम्हाला मगाशी बोलली, रानटी पण आहे. आणि रानटी आणि गावठी तुम्ही म्हणजे एकदम नॉर्मल आहे, तुम्ही ओळखू शकता की रानटी कुठले आणि गावठी कुठले. बघा, यांची भाजीसुद्धा केली जाते, मस्त लागते भाजी. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपण इथे थांबतोय आता. सो आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. बाय बाय.